काही हरकत नाही. या ठिकाणी उपस्थित असणारे या रिसॉर्टचे मालक खरं आता आमचे मित्र झालेत म्हणून त्यांनी तो शब्द टाळला माझा. भरत सर, त्याचबरोबर आमचे किशोर आहे, नम्रता मॅडम आहेत आणि आमची ही जिल्ह्याची टीम आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं गजानन सर असतील, पलीकडे प्रथमेश सर आहेत, ज्ञानेश्वर सर आहेत आणि सरांचं गादेवार सर आहेत. हे 4 आहेत आणि अजून मला वाटतं कोणतरी होते पण ते नाही आहेत, बरोबर की नाही. आणि या सगळ्या प्रस्तावनेमध्ये विजय सरांनी खूप सगळं प्रास्ताविक छान केलं, म्हणून तुम्ही सुद्धा असं. दुसरं वडगणे सर, कारण त्या दिवशी मला ते घेऊन आले, बऱ्याच वेळा फोन केला की ते येतात. आणि आजचं त्यांचं विशेष कौतुक की तुमच्या या सगळ्या भागामध्ये म्हणजे जे काही देवघेव आहे त्याच्यामध्ये 300 रुपयाचे कॉन्ट्रिब्युशन, कारण सध्याच्या दिवसात त्यांनी छान प्रतिक्रिया दिली, तुम्ही नव्हता ऐकायला तर ते मलाही आवडलं. चला काही हरकत नाही की नाहीतर बऱ्याच वेळा प्रशिक्षणात कंटेंटपेक्षा या गोष्टीवर जास्त बोललं जातं. पर्यंत पोहोचले आहे. मागच्या वर्षी पहिलीचं प्रशिक्षण झालं होतं, पहिली आणि दुसरीची पुस्तिका आपल्याकडे या वर्षी ती आली नाही, पण तुमच्या शाळेवरती ती आहे. दुसरीची पुस्तिका, पहिलीची पुस्तिका तर ती एकच आहे, तर ती तुमच्यापर्यंत आहे. व्यवस्थित पहा, अभ्यास करा पुन्हा एकदा, कारण मला वाटतं नम्रता मॅडमच म्हटलंय, पण तुम्हालाही माहिती मी सतत वाचत असते. आता हो, पायाभूत सरची आता लेटेस्ट मी एक पुस्तक वाचलं 3 चुली म्हणून, अप्रतिम आहे, वाचून काढा. पहिल्यानी तर वाचलंच लेडीजने वाचले. हा 3 चुली नाही, लेखक आहे देवा झिंजाड म्हणून आहे, त्यांचं पुस्तक आहे, छान कादंबरी आहे ती. पण कादंबरी म्हणण्यापेक्षा ते काय म्हणतात त्याला, आत्मवृत्त, आत्मचरित्र. तर छान, आणि लेडीजनं तर वाचलंच पाहिजे असं माझं मत झालं. तर ठीक आहे, हरकत नाही. माझा मुद्दा पुन्हा मी कंटिन्यू करतो की आमच्याकडे हे सगळं आहे, दुसरीचं आहे, पहिलीचं आहे. समोर उभं राहताना जरी इथे 3 दिवसात तुम्हाला वर्षभराचं द्यायचं असेल तरी बऱ्याच वेळा इथे काही मंडळी नवीन आहेत. मॅडमच म्हटलं मी नवीन आहे आणि मग ते सगळ्यांच्या समोर देणं इतकं सोपं नाही. पण तरी सुद्धा इथे उभं राहिल्यानंतर मीच शहाणा, बाकी सगळे